वाढदिवसानिमित्त कीर्तने, तेरवी निमित्त 90 वर्षांच्या म्हाताऱ्यांच्या अॅनिव्हर्सरी सुद्धा केल्या महाराज मी. निमित्त कशाचं काय असणं लोक कीर्तन ठेवतात ही संप्रदायासाठी खूप चांगली गोष्ट आहे. बसणारी मंडळी तुम्ही थोडं लक्ष द्या गाड्यांना. ही काही एखाद्या पुढाऱ्याची सभा नाही चालली, कोणी बडबड करायची. कीर्तन आहे आणि कीर्तनाची काही मर्यादा आहे. तुम्ही सर्व मंडळींनी जर लक्ष दिलं तर निश्चित कीर्तन चांगलं करण्याचा प्रयत्न करू. कारण एवढ्या पाण्या पावसाचा मी एवढ्या दुरून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलो, तुमची करमणूक करण्यासाठी नाही आलो, तुमचं मनोरंजन होण्यासाठी मनोरंजन करण्यासाठी नाही आलो. निश्चित आपण असं कीर्तन करू की तुमच्याही पदरामध्ये पुण्य पडल आणि माझ्याही पदरामध्ये थोडं पुण्य पडल. विढाला विढल हेच एक व्यासपीठ असं राहिले की तिथं चुकून सुद्धा समाजाची दिशाभूल केल्या जात नाही. इथं आल्यानंतर अंतकरणातले विकार नष्ट करण्याचं ज्ञान मिळतंय. इथं आल्यानंतर अंतकरणातला जातीवाद नष्ट करण्याचं ज्ञान मिळतंय. इथं आल्यानंतर लोकांना जीवन जगण्याची ऊर्जा मिळते. इथं आल्यानंतर क्रांतिकारांचं चरित्र ऐकायला भेटतं. इथं आल्यानंतर महानुभावांचं चरित्र ऐकायला भेटतं. इथं आल्यानंतर देशभक्त संत महानुभाव भगवंताचं चरित्र तुम्हाला आणि मला श्रवण करायला मिळतं. म्हणून या जगामध्ये एकच व्यासपीठ असं राहिलं ते म्हणजे ही नारदाची गादी. इथून चुकून सुद्धा समाजाची दिशाभूल होत नाही म्हणून महाराजांनी सांगितलंय कीर्तन सांग कीर्तन सांग या समाजाला दिशा देण्याचं काम वारकरी संप्रदाय करतोय. मला थोड्या वेळामध्ये मला कीर्तन संपवायचं, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही.
आमदार साहेब सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थिती मला द्यावी तेवढे धन्यवाद वाटतात. आमदार महोदय, म्हणजे मी आमदारच म्हणतोय तुम्हाला, म्हणजे माझी जरी असले तरी आमच्या दृष्टीनं तुम्ही आमदारच आहे, बरोबर आहे का नाही? कारण की माझी असून सुद्धा लोक तुमच्यावर एवढं प्रेम करतात, ही तुम्ही जीवनातली कमवलेली सगळ्यात मोठी सत्ता आहे, सगळ्यात मोठी संपत्ती आहे. माणूस कोणत्या पदावर आहे याला महत्व नाहीये, माणसाकडे प्रॉपर्टी किती यालाही महत्व नाहीये, माणसाकडे इस्टेट किती यालाही महत्व नाहीये, माणसावर लोक प्रेम किती करतात ही जगातली सगळ्यात मोठी संपत्ती महाराज. आणि ती संपत्ती तुमच्या वडिलांपासून तुम्ही जपत आला आणि तीच संपत्ती तेच लोक तुमच्यावर प्रेम करत आहेत. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आमच्या धर्मराज दादांनी अगदी गोड नियोजन केले. अगदी एक छोटा व्यक्ती आहे, काही असा लय मोठ्या पदावर असणारा व्यक्ती नाही, पण दरवर्षी इंदुरीकरांचंही कीर्तन ठेवलं. याही वर्षी म्हणे महाराज कीर्तन पाहिजे. नियोजन एवढं सुंदर केलंय, कार्यक्रमात एवढा जीव ओतला की मतदारसंघातील लोकांना कीर्तन ऐकायला वाटेल यात नवल नाहीये, पंचक्रोशीतील लोकांना कीर्तन ऐकायला वाटेल यातही नवल नाहीये. आमच्या बागुल दादाने, आमच्या धर्मराज दादाने नियोजन एवढं सुंदर केलं की मेघराजाला सुद्धा आपला कार्यक्रम पाहायची इच्छा झाली, म्हणून पाऊस अगोदर येऊन गेला. पण अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय आणि अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. अभंगामध्ये बडबड नका करू कडे अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आपल्या निष्काम कर्माचं, आपल्या निरपेक्ष जीवनाचं दर्शन एका प्रसंगातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला दर्शवत आहे. तुकोबराय सांगतात की आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठलमुखी तुमचे ए ललित धन ते मज मृत्यके समान. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनचरित्राचा जर अभ्यास केला तर गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायचा एक अभंग सापडत. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय आधी तो हा देव कुळ पूज्य नये बोलो परी पाळिले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान श्री एका अन्नान्न करता मिली. माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं जीवन खूप बिकट वासामध्ये. तुकोबरायचा संसाराचं वर्णन करत असताना तुकोबराय स्वतः एका ठिकाणी सांगतात, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो देवा, करिता देवा जीवनचरित्र जर तुम्ही अभ्यासलं तर तुमच्या लक्षात येईल. तुकोबराय सांगतात की संसाराच्या तापे मी देवा करिताया सेवा कुटुंबाची. मायबाप एका काळामध्ये जगद्गुरु तुकोबरायकडे गावची शावकिरकी होती. नुसते शावकार नव्हते, 350 एकर जमिनीचे मालक होते तुकोबराय. लोक सांगतात की या सरकारने कर्जमाफी केली, त्या सरकारने कर्जमाफी केली, पण संप्रदायाचा प्रचारक म्हणून मी तुम्हाला नारदाच्या गादीवर सांगतो, या महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर माझ्या तुकोबरायने केलेली आहे. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायकडे जेवढं धन होतं तेवढं लोकांना वाटून दिलं आणि लोकांना सांगितलं तुमच्याकडे आलं की आणून द्या. इथं जमिनी लिहून घेतली तरी लोक परत देत नाही आणि तोंडी पैसे परत कसे देतील. पण जगद्गुरु तुकोबरायचं दुर्भाग्य असं त्याच्याही पेक्षा मोठा दुष्काळ पडल्यामुळं लोकांची परिस्थिती अजूनच बिकट झाली. जगद्गुरु तुकोबरायने व्याजाने जे लोकांना पैसे वाटले होते त्या सगळ्या वह्या घेतल्या जगद्गुरु तुकोबरायने कुठं नेऊन टाकल्या, इंद्रायणी डोहामध्ये. किती जगद्गुरु तुकोबरायचं जीवन हलाखीचं होतं. अरे गावची पाटीलकी गेली यात नवल नाहीये. जगद्गुरु तुकोबरायला कोणी बाबा म्हणत नव्हतं, तुकोबरायला कोणी महाराज म्हणत नव्हतं, तुकोबरायला कोणी बुवा नव्हतं म्हणत. तुकोबरायला त्या काळामध्ये लोक तुकोबा शावकार म्हणायचे आणि शावकार भिकाऱ्याला म्हणत नाही. शावकार कोणाला म्हणतात, पैशावाल्याला. तुकोबा शावकार म्हणायचे. अरे एवढं जगद्गुरु तुकोबरायचं वैभव होतं, पण परिस्थिती अशी आली महाराज, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान श्री करता मेली. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान श्री एक
अन्न न करता मेली. मायबा, संसारामध्ये धन गेल्यानंतर दुःख होत नाहीये, पण जगद्गुरु तुकोबरायचं नशीब एवढं खराब होतं. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनातलं धनही गेलं, हो जाऊ द्या धन गेलं, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनातला मानही गेला. ज्या जगद्गुरु तुकोबरायला लोक तुकोबा सावकार म्हणायचे, त्या तुकोबरायच्या गावची परिस्थिती अशी झाली होती. कोपला पाटील गावीची लोक, कोपला पाटील गावीची लोक, कोपला पाटील गावीची लोक, कोपला गावीची ही लोक, आता मज भीक कोण घाली. दुष्काळी अतिला द्रव्य नेला मानश्री, एका अन्न करता मेली. बसणारी मंडळी, जगद्गुरु तुकोबरायची संपत्ती गेली याबद्दल दुःख नाहीये, जगद्गुरु तुकोबरायचा गावातला मान गेला याबद्दल दुःख नाहीये. परिस्थिती एवढी खराब झाली की बायको अन्न करता मेली. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायचे शिष्य होते छत्रपती शिवाजी महाराज. तुकोबरायचे शिष्य कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज. आणि तुकोबरायची कीर्ती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकली. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख ज्याचे नारायण. माझ्या सद्गुरूने या गोर गरीब समाजाला अज्ञानातून अंधकारातून दूर करून ज्ञानाच्या मार्गाकडे नेण्याचं काम केलंय. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायची, माझ्या सद्गुरूची परिस्थिती नाजूक आहे, खायला भेटत नाहीये, पण अन्न करता मेली. ही बातमी ज्यावेळेस राजाला कळाली त्यावेळेस राजाला दुःख झालं. शिष्य म्हणून माझ्या सद्गुरूला आनंद प्राप्त व्हावा, माझे सद्गुरू सुखात राहावे म्हणून नजराना पाठवायचं ठरवलं महाराज. काही सेवकाजवळ नजराना घेऊन दिला आणि जा माझ्या गुरुजींना हा नजराना द्या. आणि सांगितलंय त्या शिष्यांना, हे बाबांनो, त्या सेवकांना सांगितलंय की माझ्या गुरुजींची परिस्थिती खूप नाजूक आहे, माझ्या गुरुजींची परिस्थिती बिकट आहे. त्यांना जर थोडं हे मिळालं तर तुकोबरायचं जीवन सुखी होईल, परमार्थ आनंदात जाईल. ते सेवक येऊन तुकोबरायला ज्यावेळेस दाखवलं हे सगळं, त्यावेळेस तुकोबरायच्या डोळ्याला धारा लागल्या. तुकोबराय त्या सेवकांना काही बोलले नाहीये. पांडुरंगाच्या दरबारात गेले. पांडुरंगा, हे पांडुरंगा, एवढं माझं दुःख असून जगद्गुरु तुकोबरायचे गाथ्यामध्ये 492 अभंग आहे, पण माझ्या संसारामध्ये दुःख आहे, मला संपत्ती पाहिजे, या सर्व गोष्टी पाहिजेत. ही मागणी कधी मी तुला देवा केली नाही. मग माझी जी इच्छा आहे ते मला द्यायला पाहिजेत का माझी जी इच्छा नाही तू द्यायला पाहिजेत? तुकोबराय भांडू कोणा लागले? देवासोबत. खरं सांगू का, भांडण एक प्रकरणच तुकोबरायचं गाथ्यामध्ये. आमुची भावे तुझ देवपण, ते का विसरून राहील असे समर्थाशी नाही. उपकार स्मरण दिले आठवण वाचून या. चळण वळण सेवकाच्या बळे निर्गुणाच्या मुळे सांभाळावे. तुका म्हणे आता आलो खांडावरी, आणि प्रेम देऊनी हरी बुझवावे. जगद्गुरु तुकोबरायांनी ज्या ज्या वेळेस पांडुरंगासोबत भांडण केलं त्या त्यावेळेस कशासाठी केलं महाराज? परमार्थाविषयीच केलं, प्रेमाविषयीच भांडण तुकोबरायांनी केलं. जनाबाईनं सुद्धा देवासोबत भांडण केलं नाही. हे विठ्या मूळ माय
तुझा दरबार. हे कोणाचं वर्णन आहे? जनाबाईचं वर्णन. काय होतंय माहितीये का? परमार्थ करून, भक्ती करून, भगवंताचं चिंतन करून पदरामध्ये जर भगवंताची कृपा पडत नसेल, भगवंताची भेट होत नसेल, तर जीवनामध्ये हे दुःख ठरलेलंच आहे. म्हणून साधू संतांना जे पाहिजे ते वेगळं आहे. आणि ते सेवक नजरांना घेऊन आल्यानंतर त्या सेवकांना तुकोबांनी सांगितलं, सोने रुपे आम्हा माणिक पाषाण खडे जैसे. ओहो ओ ऐका ना, तुमचं जे सोनं आहे, तुमचं जे सोनं आहे, तुमचे जे माणिक आहे, तुमचे जे मोती आहे, ते आम्हाला पाषाण समान नाहीये, दगडा समान नाहीये, ते आम्हाला माती समान आहे. कशा समान आहे? माती समान आहे. अरे ज्यांचं जीवनच भगवंत रूप झालं त्यांना बाकीच्या गोष्टीशी काय करायचे? विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माथा पिता. नामदेवरायच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग मला आठवला. परिसा भागवत नावाचे एक भागवत होते, भक्त होते भगवंताचे. त्यांच्या इकडे परीस होता. त्या परिसाचा स्वभाव असा होता की तो परिसाने जर लोखंडाला स्पर्श केला तर लोखंडाचं काय होत होतं? सोनं होत होतं. एक वेळेस परिसा भागवतांची पत्नी नामदेवरायांच्या पत्नीला भेटण्यासाठी गेली. नामदेवरायांची पत्नी त्यांच्या जीवनातलं दुःख सांगायला लागली. आता मैत्रीने शेजारीने अंतकरण द्रवलं. ते सांगितलं, बाई माझे मालक बाहेर गावी गेलेले, मी तुला आमच्या घरातला परीस आणून देते. दिवसभर तुला त्याचं जेवढं सोनं करता येईल तेवढं सोनं करून घे. सायंकाळच्या टायमाला माझा परीस मला काय कर? परत कर. आता सोनं महिला मंडळीला किती आवडतं हे पुरुषांना कळणार. सोनं आणि महिला मंडळीला किती आवडतं हे पुरुषांना कळणार नाही. ज्या दिवशी आपण बयाऊ त्या दिवशीच कळलं. कसं कळणार? आपल्या तिकडे एखादी गाय पळायला लागली, म्हैस पळायला लागली की तिच्या गळ्यात आपण लोड न देतो. काय देतो? लोड न. कळतो ना तुम्हाला? तुमच्या ऐराणी भाषेत त्याला काय म्हणतात? लोड नच म्हणतात. बरोबर आहे का नाही? तसं एखाद्या माय माऊलीला उभं करा आणि तिला सांगा, मावशी हे 100 किलो सोन्याचं लोड नाही, मान मोडल पण नाही, बाई नाही म्हणणार नाही, एवढं सोनं नाही आवडतं मला. बरोबर आहे का नाही? आता ते परिसा भागवतांच्या पत्नीने जो परीस दिला, अख्ख्या घरात जेवढं लोखंड होते तेवढं सोनं करून घेतलं. मग काय हो, परिसा भागवतांची
पत्नीने तो परीस दिल्यानंतर सगळं घर सोन्याचं केलं. सुंदर असा 25-25 हजाराचा शालू वगैरे सगळं पाहिलं. नामदेवराय सायंकाळच्या टायमाला आले. चमचम वेगीच सगळं घर दिसलं, सगळं हा ऐश्वर्याराम दिसल्यानंतर नामदेवरायांना कळालं काहीतरी आपण चुकीच्या घरी गेलो, कारण की आपल्या घरात पत्र नाहीये. आपल्या घरातून डोळे उघडले की सूर्याचं दर्शन होतं, हे आपलं घर आहे आणि हे घर चुकून. पण दुसऱ्या घरी निघाल्यानंतर पत्नीने आवाज आला, मालक अहो हे आपलंच घर आहे. हे सगळं पाहिल्यानंतर नामदेवरायांना दुःख झालं. हे सगळं कसं झालं? काही नाही, माझी मैत्रिणी परिसा भागवतांची बायको, तिच्याकडे परीस आहे, तो परीस तिनं त्याला मी सगळं घर सोन्याचं केलं. नामदेवरायांनी कुठे आहे तो परीस? नामदेवरायाने तो परीस घेतला आणि चंद्रभागेत फेकून दिला. तो परीस नामदेवरायांनी घेतला चंद्रभागेत फेकून दिला. परिसा भागवताची पत्नी आली, तुझं बरं होण्यासाठी मी परीस दिला, तो परीस कुठे? रडायला लागली, माझ्या नवऱ्याने तो चंद्रभागेत फेकून दिलाय. आता माझा नवरा काय बोलेल, मला कसं करू, काय करू? तितक्यात परिसा भागवत आले आणि नामदेवरायाला सांगितलं, नामदेवराया माझ्या पत्नीने तुमचं चांगलं करण्यासाठी परीस दिला आणि तो परीस तुम्ही घेतला आणि चंद्रभागेत फेकून दिला. नामदेवरायाने परिसा भागवतांचा हात धरला. लक्ष देऊन ऐका. नामदेवरायाने परिसा भागवताचा हात धरला आणि चंद्रभागेत गेले. चंद्रभागेतली वाळू अशी हातात धरली, गोटे उचलले आणि सांगितले, परिसा भागवतजी कोणता परीस आहे तुमचा, याच्यातला एक उचला. मला एवढंच सांगायचं, परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तर लोखंडाचं सोनं होतं, हा परिसाचा स्वभाव आहे. पण नामदेवरायचं जीवनचरित्र एवढं चांगलं आहे, नामदेवरायची एवढी ताकद आहे की नामदेवरायचे हात दगडाला लागल्यानंतर दगड सुद्धा काय होतात, परिस होतात. अशा साधू संतांच्या जीवनामध्ये काय कशाशी घेणं देणं हो, त्यांच्या जीवनामध्ये भगवंत हाच एक विषय आहे. त्या सेवकांना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवकांना ते सांगू लागले, तुमच्या राजांनी हे पाठवलं ठीक आहे, पण याची आम्हाला काहीच घेणं देणं नाही. तुमच्या राजाला जाऊन सांगा, तुम्हाला जर असं वाटतंय आम्ही खुश राहावं, तुमच्या राजाला जर असं वाटतंय आम्ही सुखी राहावं, तर तुम्ही काय करा, अभंगाचं पहिलं चरण